नमस्कार. पुण्यात नसरापूरमध्ये जो काही प्रसंग घडला आहे तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहेच. एका 4 वर्षाच्या निरपराध लेकरावरती अत्याचार झाला आहे आणि इतकंच करून थांबला नाही आहे तो, तर त्याने जीव घेतला आहे तिचा. किती हृदय हलवून टाकणारी घटना आहे खरंच. आपण महिला दिन साजरा करतो आहे, आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे, स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आहे. पण सांगा ना, खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे का? खरंच स्त्री सुरक्षित आहे का? मंदिरं झाली, शाळा झाल्या, हॉस्पिटल झाले, या सार्वजनिक ठिकाणी तर स्त्री सुरक्षित नाहीच आहे. हे आपल्याला मागे आपण ऐकलं आहे, घटना घडल्यात. पण आता घराच्या आसपासही स्त्री सुरक्षित नाही आहे. आणि वयाचं भान तर सोडावं, वयाचं भानच विसरलेच सगळे आता हे नराधम. कलियुग म्हणतात ना, ते खरंच खरं आहे. माणसामध्ये खरंच हैवान शिरलेत, हैवान. आणि आधी ज्या व्यक्तीने हे केलं आहे त्या व्यक्तीने आधी एक असाच गुन्हा केला होता आणि त्याची शिक्षा भोगून तो बाहेर पडला आणि त्याने दुसरा गुन्हा केला. पण जेव्हा त्याने पहिला हा गुन्हा केला होता त्याच वेळेला जर त्याला संपवलं असतं किंवा त्याला कठोर शिक्षा दिली असती तर त्याने हे पाऊल परत उचललंच नसतं. मी तर म्हणते, फाशी देऊन त्याला संपवूच नका. खरंच शिवाजी महाराजांच्या काळात जी शिक्षा होती ना, चौरंगा बनवण्याची, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांवर शिवाजी महाराज शिक्षा द्यायचे त्यांना की त्याचा चौरंगा करायचे. म्हणजे त्याचे हात पाय कापून टाकायचे आणि त्याला जिवंत ठेवायचे. आणि खरंच तशी शिक्षा झाली पाहिजे. त्याचा चौरंगा करून ना त्याचे हात पाय कापून त्याला त्याच्या जखमांवर ना मीठ चोळलं पाहिजे आणि त्याला काही खायला प्यायला दिलंच नाही पाहिजे. त्यांनी मरणाची भीक मागितली पाहिजे, भीक. असे त्याचे हाल केले पाहिजे. कारण जशी तडफड त्या मुलीची झाली, जशी तडफडली ती स्वतःच्या जीवासाठी, तशी तडफड त्याची झाली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने त्या लेकराच्या आत्म्याला, त्या मुलींच्या, ज्या मुलींवर हे अत्याचार झालेत त्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांतता मिळणार आहे. आणि पहा ना काय होतं आहे, नुसतं यांच्यावरती खटले दाखल करत आहेत आणि नंतर यांना फाशी वगैरे काही होत नाही आहे. तुरुंगात जात आहेत आणि परत बाहेर येत आहेत आणि परत तेच सगळं करायला मोकळे. त्यामुळे खरंच अगदी कठोर शासन त्यांना दिलं गेलं पाहिजे, जसे महाराज त्या काळी देत होते. तरच बाकीच्या लोकांना एक दहशत निर्माण होईल आणि त्यांचं मन हे धजावणार नाही हे सगळं करायला. आणि खरंच मी प्रत्येक पालकाला सांगते की आपल्या मुलांना जपा, आपल्या लहान लेकरांना जपा. कुणाच्याही भरोशावर आपल्या मुलांना सोडू नका. आपल्या लहान लेकरांना काय, मोठ्या मुलींना काय. आता तर कशावरच विश्वास राहिला नाही, नात्यातही विश्वास राहिला नाही. आता कुणावर नक्की विश्वास ठेवायचा तेच कळत नाही आहे. कुणाच्या जीवावर आपल्या मुलांना सोडायचं काहीच कळत नाही आहे. कुठेच सुरक्षा अशी राहिलीच नाही, सुरक्षित असं कुठेच आता वाटत नाही आहे. एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे खरंच. पण खरंच हेच झालं पाहिजे. कठोर शासन त्याला झालंच पाहिजे. तेवढ्यापुरतं फक्त बघा ना, तेवढ्यापुरतं फक्त 10-12 दिवस म्हणा किंवा महिनाभर हे प्रकरण न्यूजवर येतं, लोक त्याचं चर्चा त्याची चालू असते. त्यानंतर परत शांत होतं आहे प्रकरण आणि परत आपलं तेच की परत 2 महिन्यांनी परत काहीतरी दुसरी बातमी येते. मग आधीच्या बातमीचं काय? त्याचं काहीच होत नाही आहे.